प्रेक्षकांनो, छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेचा काल महा एपिसोड होता. आय एम सो सॉरी, मला माहिती नव्हतं. मला जशी एका प्रेक्षकाची कमेंट आली, मी तुम्हाला लगेच रिव्ह्यू देतीये. तर काल त्यांनी खूप छान दाखवलं प्रेक्षकांनो. हा विशाल शुभमकरांना जाऊन भेटतो, त्यांच्या खोलीमध्ये बसतो, त्यांच्याकडनं काही एक्सरसाइज करून घेतो आणि हे सगळं तो फोन चालू करून बयोला ऐकवत असतो, जेणेकरून बयोला या सगळ्याचं समाधान मिळावं. शुभमकर विशालला भेटून खूप छान फील करतात आणि विशाल त्यांच्याकडनं काही एक्सरसाइज करून घेतो आणि खात्री करून घेतो की त्यांची तब्येत ठीक आहे की नाही. इकडे रमाकांत गोळ्यांचा स्टॉक घेऊन येतोय, बनावट गोळ्यांचा. शुभमकरांना द्यायच्या आहेत ना त्या गोळ्या, त्यामुळे गौतमीची धांदल उडाली आहे, कारण विशाल घरी आलाय ना. आणि मध्येच त्यांनी सुमनची कॉमेडी दाखवली आहे. गौतमी कशी बशी सुमनला टाळते खरी, पण आता रमाकांतला ओरडते की तो गोळ्यांचा स्टॉक आधी लपवून ठेवा, आणि सुमनला ओरडते तू काय तर रिसर्च करणार आहेस का त्या गोळ्यावर. तेव्हा सुमन बारी कॉमेडी करते, अच्छा रिसर्च म्हणजे रिचार्ज सारखं असतं वय. तिचा गैरसमज होतो की रमाकांतसाठीच आणलं हे सगळं, पण रमाकांत गौतमीला म्हणतो वहिनीनू काळजी नका करू, मी लपवतो गोळ्या. आता या गोळ्या लपवण्याच्या भानगडीमध्ये इकडे मात्र या अंकिता आणि हेतलचं तिसरंच चालू आहे. ही अंकिता आणि हेतल बयोला जळवायचा प्रयत्न करत असतात की इराला विशाल सर तिच्या घरी भेटायला गेलेत. आता दोघे जण काय काय करत असतील कोणास ठाऊक, पण या दोघींचा बयोवर काहीच परिणाम होत नाही. म्हणजे त्या दोघी जे काही बोलतात ते बयोला ऑलरेडी माहीत असतं, पण ती काहीही रिस्पॉन्स न देता निघून जाते. त्यामुळे अंकिता आणि हेतलचा सॉलिड पचकावतो. पण इकडे विशालला उगाचच तोफेच्या तोंडी दिलंय बयोने. त्याला समजे ना इराला कसं टाळावं. तेवढ्यात सुमन बिचारी चमत्कारिकरित्या त्याचं रक्षण करायला येते असं म्हणायला हरकत नाहीये. हा विशाल कसाबसा आपला सुमनला गावाकडच्या गोष्टी, ह्या गोष्टी, त्या गोष्टी करून बिझी करत असतो, पण इरा मात्र सुमनला पिटाळत असते. तिला वाटत असतं डिस्टर्बन्स नको विशालच्या आणि तिच्यामध्ये. विशाल म्हणत असतो थांबा ना तुम्ही इथे. आता इरा म्हणत असते अगं आत्या खाली गॅस चालू आहे ना, गॅस कोण बंद करेल. आता विशाल म्हणत असतो करेल ना कोणीतरी, पण इरा म्हणत असते नाही नाही आत्या एकटीच आहे ना घरामध्ये, बाकी कोणीच नाही, त्यामुळे आत्यालाच जावं लागेल. आता शेवटी सुमन जातेच. इराला असं झालंय की विशालला कुठे ठेवून कुठे नको. पण विशाल मात्र इराला खूप घाबरत असतो. त्याला कसंही करून इराला म्हणजे एंटरटेन करायचं नसतं, त्यामुळे तो तिथून पळ काढायचा प्रयत्न करत असतो आणि कोणाचा तरी फोन येतो आणि त्याला चान्स मिळतो आणि मग तो तिथून पळण्यात यशस्वी होतोच. पण जाता जाता गौतमीला बघून मात्र त्याला जावंच लागतं बिचाऱ्याला. गौतमी त्याच्याकडे रागाने बघते, पण विशाल मात्र इथून पळण्यात यशस्वी ठरतो. तर आता गौतमी इराला विचारत असते तो कशाला आला इथे, काय काम होतं त्याचं. तेव्हा ही इरा म्हणते असं काय करतेस मम्मा, ते किती चांगले, ते बाबांसाठी किती काय करतात आणि ते माझ्यासाठी इथे आले होते, मी तुला सांगितलं ना मम्मा. आता ती मम्माला टाळतेच. इकडे बयो विशालला भेटून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते की त्याने खूप काही केलंय तिच्यासाठी आज, आणि विशालला मात्र बयोचा स्पर्श हवासा वाटतोय. विशाल बयोला तिथे जे काय झालं ते पुन्हा एकदा सांगतो आणि तिला सांगतो की लवकरात लवकर तू स्वतःला निर्दोष सिद्ध कर आणि तुझ्या बाबापर्यंत पोहोच. आता बयो म्हणते हो सर, मी लवकरच स्वतःला निर्दोष सिद्ध करेल. विशालला बयोची स्माईल खूप आवडते आणि विशाल सारखा तिला नोटीस करत असतो. बयो मात्र शुभमकरांची भेट फोनवर का होत नाही झाली त्या समाधानाने आनंदी येते. तर आता इकडे इरा विशालची आणि तिची कॉफी भेट सेलिब्रेट करायला पुन्हा अंकिता हेतलकडे जाते. अंकिता हेतल तिला बयोबद्दल सांगतात की आम्ही बयोला जळवायचा प्रयत्न केला पण तिच्यावर काहीच फरक पडला नाही. आता हे ऐकून इराला पण जरा नवलच वाटलंय. इरा जाताना त्यांच्यासाठी काही म्हणजे केक वगैरे पेस्ट्रीज घेऊन गेली आहे, कारण तिला खूप आनंद झाला की विशालने तिला कॉफी प्यायला हो म्हटलंय म्हणून. तर म्हणजे ती खुशच असते ऑब्व्हियसली, एकतर्फी प्रेमातच आहे ना ती विशालच्या. पण बयोला हे माहिती नाही आहे. बयो तिला विचारते तू इथे कशाला आली होतीस, तेव्हा इरा तिला काही सांगत नाही. ती म्हणते की आम्ही पार्टीला चाललो, विशाल सर माझ्याकडे आले होते, असं काहीतरी मोगून सांगते. पण आता हा विशाल नेहमीप्रमाणे बिचारा खिचडी करत असतो आणि बयोला इमॅजिन करतोय आणि बयो तिथे येऊन त्याला गॅस बंद करायला सांगतेय. जोक्स पार्ट. पण आता विशाल बयोचा विचार करत असतो आणि तो म्हणत असतो की मी तुझ्या प्रेमात बुडालोय ग सरस्वती. आणि तेवढ्यात त्याला इरा पण दिसते. इरा म्हणत असते माझं काय, मी पण तुमच्यावर प्रेम करते ना. मग विशाल तिला स्पष्ट स्वप्नाच्या म्हणजे स्वप्नरंजन करतोय. तो म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करत नाही ग, माझं प्रेम सरस्वतीवर आहे. आणि आता तो सरस्वतीला म्हणत असतो म्हणजे बयोला की तुझ्या जवळचे माणसं तुला बयो म्हणतात, मी पण तुझ्या जवळच्यांपैकी एक होऊ इच्छितो. तर प्रेक्षकांनो इकडे मात्र एकीकडे त्याला इरा दिसते आणि एकीकडे बयो दिसते.
पण अचानक दोघीही गायब होऊन जातात बोलता बोलता. पण विशालला रिअलाईज होते की तो बयोसाठी काहीतरी करायला जातोय, पण तो इरामध्ये फसतोय. म्हणजे विनाकारण त्याला इराशी जवळीक साधायचा प्रयत्न करावा लागतोय ना या सगळ्यामध्ये. पण ते काही असो, या सगळ्यात टमाटे आणि कांदे मात्र जळाले हे मात्र नक्की आहे. असो विशाल खूपच वैतागलाय की मला इराशी बोलावं वाटत नाहीये ग सरस्वती, मी तुला कसं सांगू. आता ते काही त्याला सांगता येणार नाहीये सगळं क्लिअर केल्याशिवाय, हे मात्र खरं आहे. इकडे गौतमी आणि रमाकांतची धांदल उडाली आहे. शुभंकरांना गोळ्या कशा द्यायच्या, तर आता रमाकांत उगाचच शुभंकरांना गप्पा मारण्यात बिझी करत असतो आणि तेवढ्यात गौतमी त्या बनावट गोळ्या घेते. पण घेते तर घेते, हे शुभंकर ती गोळी हातात घेतात आणि शिंकतात. शिंकल्यावर ती गोळी पडते खाली. रमाकांत कसाबसा ती गोळी काढायचा प्रयत्न करत असतो. आता शुभंकर काय ती खाली पडलेली गोळी घेणार होते का? नाही, ते म्हणतात त्या गोळीला काय सोनं लागलंय का, सरक बाजूला. आणि त्यांची जी ओरिजिनल गोळी आहे ते गोळी घेतात त्यांच्या डब्यातनं काढून आणि गौतमी समोरच घेतात आणि म्हणतात, झालं आता, त्या गोळीला काय सोनं लागलेलं होतं का? सुमन सकाळी कचरा काढेल ना तेव्हा ती गोळी फेकून देईल. आता त्या गोळीची चर्चा करू नका आणि निघा तुम्ही इथून, बरं मला काम करायचंय. अशा प्रकारे गौतमी आणि रमाकांतचा पचका झाला. तर हा पचका साधासुद्धा नसून बयोने रमणनाथाकडे प्रार्थना केली म्हणून झालेला आहे. म्हणजे बयोने प्रार्थना केली म्हणून ती गोळी शुभंकरांच्या पोटात गेली नाही असं म्हणायला हरकत नाही. आता सकाळी सकाळी बयो घराकडे बघत असते सारखी आणि आरव तिथे येऊन तिला बघतो आणि म्हणतो, असं काय करतेस बयो, अगं तुला मम्माने बघितलं तर. तेव्हा बयो तिचं वडिलांबद्दल असलेलं प्रेम आरवजवळ व्यक्त करते की मला बाबांची एवढी सवय झाली आहे, त्यांना बघितल्याशिवाय मला चैन पडत नाही. तर आरव आता छानशी आयडियाची कल्पना काढतो आणि म्हणतो, तू टेन्शन घेऊ नकोस, मी बाबांना बाहेर आणतो टपरीवर आणि तू तिथे बाबाला बघ. मग आरवच्या या आयडियामुळे बयोला फार छान वाटतं. पण आता इथे दुष्यंत आणि गौतमीचे जरा भांडणं झालेत फोनवरती. गौतमी दुष्यंतचा कॉल उचलत नाही म्हणून दुष्यंत चिडचिड करत असतो. गौतमी त्याला समजवते की त्याला हवंय तेव्हा ती बोलू शकत नाही, कारण घरामध्ये खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत तिच्यावर आता. आणि कालचा झालेला प्रकार ती सांगते त्याला, म्हणजे शिंक आली शुभंकरांना वगैरे वगैरे. दुष्यंत म्हणतो, तुला साधं काम करता येत नाही का गं गौतमी. गौतमी म्हणते, तुला काही साधं काम वाटतं का. तेव्हा दुष्यंत म्हणतो, अगं एखाद्याचा जीव घेण्यापेक्षा ते हे काम नक्कीच साधं आहे ना, काहीतरी कर गौतमी. आज जर त्या शुभंकरला डाऊट आला ना तर आपण मेलो. गौतमी आणि दुष्यंत बोलतच असतात. तेवढ्यात इराचा आवाज येतो गौतमीला, मम्मा खाली आहे म्हणून. त्यामुळे गौतमी दुष्यंतचा फोन कट करते. इकडे आरव म्हणजे सगळेजण चहा घ्यायला बसलेले असतात. सुमन चहा सर्व करत असते. ते आरव मात्र शुभंकरांना म्हणतो, बाबा तू गावाकडे असताना थंडीमध्ये कसा आम्हाला टपरीवर चहा पाजायचा, तसं चहा प्यायला जाऊयात ना बाहेर आणि भजी पण खाऊयात. आता इराला पण आमंत्रण देण्यात येतं, पण इरा मात्र तोंड वाकडं करते. आता गौतमी खाली येते आणि म्हणते, अरे तुम्ही दोघं कुठे निघालात, चहा नाही घेतलास तू शुभंकर. तेव्हा शुभंकर म्हणतो, अगं आरवला आज ना टपरीवर चहा प्यायचा आहे, मी त्याच्यासोबत चहा प्यायला जातोय आणि आम्ही काहीतरी खाऊन पण येऊ बाहेर. गौतमी म्हणते, अरे कशाला, तुला बाहेरचं खाणं चालत नाही, तुला गोळ्या सुरू आहेत ना शुभंकर. शुभंकर म्हणतात, काही नाही ग, एक वेळेला खाल्लं एवढं तर काही होणार नाही. आणि आता मात्र गौतमीला टेन्शन आलंय की नेमकं हे काय चाललंय. कधी तर आरव म्हणत नाही असा, चल बाबा टपरीवर. तर आता कसं बसं आरवने बाहेर आणलंय शुभंकरांना आणि बयो शुभंकरांना चोरून चोरून बघत असते. आरव टपरीवरती चहा ऑर्डर करतो. शुभंकर म्हणतात, आलं जास्ती घालायला सांग रे आरव त्यांना. आता बयो शुभंकरांना बघतच असते. आता हे दोघं जण गप्पा मारत असतात. तेवढ्यात या शुभंकरांचं लक्ष बयोकडे जातं आणि त्या आरवला म्हणतात, ही सरू इथे काय करतीये, ती का अशी मागे मागे करते आपल्या, तिला सांगून टाकू का मी की मी काही तिला पुन्हा परत कामावर घेणार नाहीये म्हणून. आता आरव काहीच बोलत नाही, पण तेवढ्यात तिथे सरूला ते आजोबा दिसतात, ज्यांनी खोटं बोललंय तिच्याबद्दल की तिने पैसे घेतलेत म्हणून. इराने हे सगळं प्लॅनिंग केलंय आपल्याला तर माहितीच आहे प्रेक्षकांनो. आता बयो त्यांना बघते, ते बयोला बघतात. त्यामुळे आता ते बयोपासून पळायचा प्रयत्न करतात. बयो त्यांचा खूप पाठलाग करते. पाठलाग करता करता पडते सुद्धा ती. आता हा सगळा थरार शुभंकर आणि आरव डोळ्यांनी बघत असतात तिथेच उभं राहून. आता हे आजोबा मात्र बयोला गुंगारा देण्यात यशस्वी झालेत. ते तिथे असलेल्या एका रिक्षेत बसतात आणि पळ काढतात. बयो खूप वेळ त्यांचा पाठलाग करते त्या रिक्षेचा पळत पळत, पण ते पळण्यात यशस्वी ठरतातच. बयो त्या रिक्षाचा नंबर नोट करते आणि बहुधा तरी तो नंबर ती पप्पू दादाला देते असं वाटतंय. तर बयो त्या आजोबांचा पाठलाग करतीये हे सगळं शुभंकर आणि आरवनी बघितलंय उघड्या डोळ्यांनी. तर प्रेक्षकांनो, इथे तर त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय, पण पुढे आपण बघतोय की पप्पू दादाने त्या आजी आजोबांना धरलंच आणि बयोला फोन केला की ते आजी आजोबा माझ्या ताब्यात आहे, तू लवकर इकडे ये. बयो तशीच पळत पळत निघायला लागते आणि त्या आजी आजोबांना गाठतेस. तर आता काय वाटतं तुम्हाला, हे आजी आजोबा बयोची मदत करतील का? ऑफकोर्स करतील, कारण बयो त्यांना इमोशनल करून सगळं काही उकळून घेईल असं मला वाटतं.
आणि प्रेक्षकांनो खरंच सॉरी, मला खरंच जेन्युइनली माहीत नव्हतं की या मालिकेचा महा एपिसोड आहे म्हणून. त्यामुळे मी तुम्हाला दिला नाही, नाहीतर नक्कीच रिव्ह्यू दिला असता. पण कळायला तुम्हाला हा रिव्ह्यू दिलाय, तर कसा वाटला तुम्हाला रिव्ह्यू मला कळवा हं. आणि प्लीज प्रेक्षकांनो रिव्ह्यूला लाईक करायला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थँक्यू सो मच ज्या प्रेक्षकांनी मला कमेंट करून सांगितलं होतं सकाळी की ताई तुम्ही महा एपिसोडचा रिव्ह्यू का दिला नाही, त्यामुळे मी तुम्हाला हा रिव्ह्यू दिलाय. सो प्लीज प्रेक्षकांनो लाईक माय चॅनल अँड सबस्क्राईब इट. धन्यवाद.